Good morning. I am Dr. Satish Lendve. Today we'll discuss the topic ray optics. In this ray optics, we'll discuss what is nature of light, means wave nature as well as particle nature, means dual nature of light. We'll discuss in first part. Second, laws of reflection. There are two laws of reflection. That laws we'll discuss in detail. Then laws of refraction. Snell's law etc. will discuss in this laws of refraction. म्हणजे आपण हे रे ऑप्टिक्स मध्ये पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर हे डिटेल बघणार आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण बघणार आहे आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे स्नेल्स लॉ ह्या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत. देन पहिला आपण बघतोय नेचर ऑफ लाईट. इट वॉज ॲक्सेप्टेड दॅट लाईट हॅज अ ड्युअल नेचर. ड्युअल म्हणजे कसलं नेचर? पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. पार्टिकल नेचर म्हणजे कुठलं? कॉर्पस्क्युलर नेचर. मीन्स न्यूटन प्रपोज्ड दॅट लाईट इज मेड अप ऑफ दी पार्टिकल. त्या पार्टिकलला आपण काय म्हणतोय? कॉर्पस्कल्स. दिस कॉर्पस्कल्स आर हार्ड, इलॅस्टिक अँड मासलेस पार्टिकल्स. ओके, दिस पार्टिकल नेचर. आणि सेकंड कुठला नेचर म्हटलेलं आहे आपण? वेव्ह नेचर. कुणी डेव्हलप केलं? कुणी प्रपोज केलं? सायंटिस्ट हायजेन्स. ही प्रपोज दॅट सायंटिस्ट हायजेन प्रपोज दॅट लाईट हॅज proposed that light is a wave and Huygens assumed that light to be a wave caused by vibrations of the particles of the medium. म्हणजे हे कॉर्पस्क्युलस थेअरीमध्ये हे कॉर्पस्क्युलस ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा पार्टिकल ट्रॅव्हल्स करण्यासाठी मीडियमची गरज नाही आहे, पण इथं वेव्ह नेचरमध्ये मीडियमची गरज आहे. ओके, हा एक स्पेशल डिफरन्स झाला. सेकंड डिफरन्स फॉर MCQसाठी काय? कॉर्पस्क्युलर नेचर इज प्रपोज्ड बाय कुणी प्रपोज केलं आहे? न्यूटन. आणि हे हायजेन कुणी वेव्ह नेचर कुणी प्रपोज केलेलं आहे? हायजेननी. द नेक्स्ट इज दिस फेनॉमेनॉन इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन कुड नॉट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ दिस कॉर्पस्क्युलस थेअरी. म्हणजे हे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे फेनॉमेनॉन आपण कॉर्पस्क्युलस नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करू शकत नाही. कुठले एक्सप्लेन करू शकतो? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट हे जे फेनॉमेनॉन आहेत ते फक्त आपण कॉर्पस्क्युलस नेचरनी सांगू शकतो. आणि इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे फेनॉमेनॉन आपण वेव्ह नेचर कन्सिडर करून सांगू शकतो. दॅट्स वाय दोन्ही नेचर, पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर आपल्याला लाईटचं ॲक्सेप्ट करावं लागलं. मीन्स इट वॉज ॲक्सेप्टेड दॅट लाईट हॅज अ ड्युअल नेचर. ड्युअल म्हणजे पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. इट कॅन एक्झिबिट पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन्स. ओके, देन नेक्स्ट ॲज लाईट कुड ऑल्सो ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूम. कुठून ट्रॅव्हल होते लाईट? व्हॅक्यूममध्ये. कसं? बिकॉज दॅट देर इज ही ॲज्युम दॅट हायजेन ॲज्युम दॅट हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग अ व्हॅल्यू, इन्क्लुडिंग अ व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूममध्ये एक मीडियम आहे, त्या मीडियमला आपण कुठलं म्हणलेलं आहे? हायपोथेटिकल मीडियम आहे. Then means these particle nature as well as wave nature of light, both the natures are accepted. कशासाठी ॲक्सेप्ट करावं लागलं? तर रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट हे फेनॉमेनॉन जे आहेत फक्त आपण पार्टिकल नेचर कन्सिडर करूनच एक्सप्लेन करू शकतो. हे फेनॉमेनॉन आपण वेव्ह नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करू शकत नाही. तसेच इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे जे फेनॉमेनॉन आहेत ते आपण वेव्ह नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करू शकतो. पार्टिकल नेचर कन्सिडर करून आपण हे फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणून बोथ दी नेचर्स मीन्स पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर ऑफ लाईट आर ॲक्सेप्टेड. देन नेक्स्ट दिस इज द ड्युअल नेचर ऑफ लाईट. सेकंड नेक्स्ट इज लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईटला कसली वेव्ह म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशाला म्हणायचं? सी हिअर, सी दिस फिगर. हा एक्स ॲक्सिस आहे. ॲज्युम करू आपण ह्या दिशेने लाईट वेव्ह ट्रॅव्हल होते एक्सच्या दिशेने. सेकंड ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे आणि हा थर्ड इज झेड ॲक्सिस आहे. टू फील्ड्स आर देअर, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. हे रेड कलरचे जे आहेत आपण व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेले आहेत आणि हे ब्ल्यू कलरचे जे आहेत ते व्हायब्रेशन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण दाखवतो. हे दोन्ही कसे आहेत? वाय ॲक्सिसला इलेक्ट्रिक फील्डचे आहेत, झेड ॲक्सिसला मॅग्नेटिक फील्ड्स आहेत. हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड आणि व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि दोन्ही कशाला परपेंडिक्युलर आहेत? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे वेव्ह कुठल्या दिशेने चाललेली आहे? एक्स ॲक्सिसने. व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड आणि व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. तसेच बोथ आर
perpendicular to the direction of propagation of light. This wave is called as electromagnetic wave. Light is an electromagnetic wave. Light कसली वेव आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. These waves are transverse in nature. नेक्स्ट काय म्हणले आपण? ट्रान्सवर्स इन नेचर. वेवचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे पहिला जो आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि दुसरा कुठला आहे? ट्रान्सवर्स वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव म्हणजे काय असते? मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स अलॉंग दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. म्हणजे मीडियमची जी पार्टिकल्स आहेत ते कसे व्हायब्रेट होतात? पॅरलल टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. आणि ट्रान्सवर्समध्ये कसं होतात? मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. लाईटचं नेचर कुठलं म्हणलेलं आपण आहे? ट्रान्सवर्स नेचर. लॉन्जिट्युडिनल वेवचं नेचर हे आहे ते साऊंड वेव्हचं असते आणि लाईट वेव्हचं कुठलं नेचर असते? ट्रान्सवर्स नेचर. मीन्स मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स. कसे मीडियम पार्टिकल व्हायब्रेट होतात ट्रान्सवर्स वेवमध्ये? मीडियम पार्टिकल vibrates perpendicular to the direction of propagation of wave. This wave is called as transverse waves. म्हणजे अजून एकदा रिपीट करू आपण. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. लाईट कुठली वेव आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कशाला म्हणायचं? टू फील्ड्स आर देअर, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. बोथ आर व्हायब्रेटिंग perpendicular to each other and both are perpendicular to the direction of propagation of wave. And second काय म्हटलंय आपण? These waves are transverse in nature. Transverse कशाला म्हणलंय? Transverse wave means medium particle vibrates perpendicular to the direction of propagation of wave. This wave is called as transverse waves. Okay, transverse in nature and consists of tiny oscillating electric and magnetic field which are perpendicular to each other and to the direction of propagation of light. Okay, this is light is a wave. Next is refractive index. ज्या मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल होते त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतो आपण? द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू दी स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. म्हणजे ज्या मीडियम समजा फॉर एक्झाम्पल लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द ग्लास मीडियम. कुठून चाललेलं आहे? ग्लास मीडियम. त्या ग्लास मीडियम मधली वेलॉसिटी मोजायची. ग्लास मीडियम मधली वेलॉसिटी म्हणजे व्ही अज्यूम केलं आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम मधले काय आहे? सी केलं आपण. तर त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचा कसा काढणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज इक्वल टू रेशिओ ऑफ speed of light in vacuum to the speed of light in the medium. This is called as refractive index of that medium. आणि आपल्याला माहित आहे टू ट्रॅव्हल लाईट वेव्ह काय पाहिजे? मीडियमची गरज आहे आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढणार आहे? इट इज द रेशिओ ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू दी स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. आणि दुसरी गोष्ट काय? विजिबल रिजन. लाईटचा जो विजिबल रिजन आहे त्याची वेवलेंथ रेंज किती ते किती आहे? 400 to 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर. म्हणजे व्हायलेट टू रेड. व्हायलेट किती कलर असतात विजिबल रिजनमध्ये? व्हायलेट पासून चालू होतं. त्याची वेवलेंथ आहे 400 नॅनोमीटर आणि कुठं संपत आहे? रेडमध्ये. रेडचं अप्रॉक्सिमेट आहे 7800 म्हणजे 780 नॅनोमीटर और 700 नॅनोमीटर. मीन्स व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे एकूण 7 कलर आहेत. विजिबल लाईट कंप्राइजेस ऑफ वेवलेंथ इन द 400 to 700 नॅनोमीटर रेंज. Violet having the shortest and the red having the longest wavelength. हे झालं नेचर. ह्याच्यामध्ये काय काय बघितलं? ज्या मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होते त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा. आणि दुसरी गोष्ट विजिबल स्पेक्ट्रा. विजिबल स्पेक्ट्राची रेंज काय आहे? 400 ते 700 नॅनोमीटर. विजिबल स्पेक्ट्रा म्हणजे कुठून कुठं? व्हायलेटपासून रेडपर्यंत. व्हायलेटची वेवलेंथ काय असते? कमी असते आणि रेडची वेवलेंथ काय असते? जास्त असते. हा झाला लाईट वेवच्या सर्व संदर्भातील 2 गोष्टी. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? वेवफ्रंट कशाला म्हणायचं आणि रे कशाला म्हणायचं. और वेवफ्रंट और वेव नॉर्मल कशा. वेवफ्रंट आणि रे. आता एक एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. सोर्स आपण जर समजा सोर्स ऑफ लाईट जर पॉईंट सोर्स घेतला तर आपल्याला स्पेरिकल वेवफ्रंट मिळतो. सी हियर. ओके, दिस इज पॉईंट सोर्स ऑफ लाईट. द वेव्स आर ट्रॅव्हलिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. द लोकस ऑफ वेवफ्रंट कशाला म्हणायचं? द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम. हे सगळे पॉइंट आहेत. लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव
रीच सायमल्टेनियसली, ह्या सगळ्या पॉईंटला वेव्ह कसे होते, सायमल्टेनियस रीच होते, एकाच वेळेस पोचते, म्हणून त्याला म्हणते द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल दी पॉइंट्स आर इन सेम फेज इज अ वेव्ह फ्रंट. त्या लोकसला आपण काय म्हणतोय, वेव्ह फ्रंट. हे सगळे ब्ल्यू कलरचे जे झालेले आहेत ते स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. अजून एकदा डेफिनेशन बघू आपण. द लोकस ऑफ, दिस इज द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम, हे सगळे पॉइंट्स आहेत. द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रीच सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस द वेव्ह रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल दी पॉइंट्स आर इन सेम फेज इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. मीन्स वेव्ह फ्रंट नंतर काय म्हणलं आहे, वेव्ह नॉर्मल किंवा रे, लाईन परपेंडिक्युलर टू दी वेव्ह फ्रंट, परपेंडिक्युलर टू दी वेव्ह फ्रंट इज कॉल्ड ॲज वेव्ह नॉर्मल और इज कॉल्ड ॲज रे. म्हणजे हे रेड कलरचे सगळे काय दाखवलेत आपण, रे दाखवलेत, आणि हे ब्ल्यू कलरचे काय दाखवलेले आहेत, वेव्ह फ्रंट. आणि वेव्ह फ्रंट कसे क्लासिफाय केलेत, वेव्ह फ्रंट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ लाईट. ओके, वेव्ह फ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम इज ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ लाईट. फर्स्ट इज पॉइंट सोर्स ऑफ लाईट, त्यावेळेस आपल्याला कुठला वेव्ह फ्रंट मिळत आहे, फ्रॉम द पॉइंट सोर्स ऑफ लाईट वी आर गेटिंग अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. Okay, spherical wavefront from a point source of light at a finite distance. Spherical wavefront of light from a point source of light at a finite distance. This is first type of wavefront. Is called as spherical wavefront. Second कशाला म्हणायचं, cylindrical wavefront. Cylindrical wavefront मध्ये काय आहे, कुठला सोर्स घेतला आहे आपण, see here, हा कुठला सोर्स आहे, लाईन सोर्स ऑफ लाईट. ओके, कुठला सोर्स आहे, लाईन सोर्स ऑफ लाईट. Okay, see from this line source of light we are getting a cylindrical wavefront. हे सगळे ब्ल्यू कलरचे काय आहेत, वेव्हफ्रंट आहे. त्या वेव्हफ्रंटचा शेप कुठला आहे, सिलेंड्रिकल. आणि वेव्हफ्रंट कुणाला म्हणायचं, अजून एकदा डेफिनेशन, द लोकस ऑफ, कुणाला म्हणायचं, लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रीच सायमल्टेनियसली, एकाच वेळेस पोहोचते, इज कॉल्ड ॲज, so that all the points are in same phase is called as wavefront. आणि हे रेड कलरचे काय आहेत, वेव्ह नॉर्मल्स, किंवा त्यांना आपण काय म्हणतो सोप्या भाषेत, रेज असं म्हणतो. ओके, आणि ते कसे क्लासिफाय, टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट कशाच्या बेसिसवर आहेत, सोर्स ऑफ लाईट. पॉइंट सोर्स असेल आणि डिस्टन्स फायनाईट असेल तर आपल्याला कुठला वेव्हफ्रंट मिळत आहे, स्पेरिकल. लाईन सोर्स असेल तर आपल्याला कुठला वेव्हफ्रंट मिळत आहे, सिलेंड्रिकल. आणि दिस इज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट फ्रॉम अ लाईन सोर्स ऑफ लाईट. आणि तिसरा टाईप जो आहे त्याला म्हणायचं प्लेन वेव्हफ्रंट. हा जो प्लेन वेव्हफ्रंट आहे त्याला काय लागते, पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट अ इन्फायनाईट डिस्टन्स. पॉइंट सोर्स ऑफ लाईट, डिस्टन्स इज अ इन्फायनाईट डिस्टन्स. ॲट अ इन्फायनाईट डिस्टन्स स्मॉल पार्ट ऑफ दिस स्पियर, small part of the sphere, shape of this small part of sphere is a plane. At a infinite distance, shape of this small point of sphere is a plane. Means we are getting plane wavefront. म्हणजे तीन टाइप झाले वेव्हफ्रंटचे. पहिला कुठला झाला, स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्याचे कंडिशन्स काय आहे, सोर्स कुठला पाहिजे आपल्याला, पॉइंट सोर्स पाहिजे, आणि डिस्टन्स किती पाहिजे, फायनाईट पाहिजे. दुसरा कुठला झाला, सिलेंड्रिकल. तिथं सोर्स कुठला पाहिजे आपल्याला, लिनियर पाहिजे, डिस्टन्स फायनाईट पाहिजे. तिसरा कुठला आहे, प्लेन. हिचे कंडिशन्स काय आहे, सोर्स कुठला पाहिजे आपल्याला, पॉइंट सोर्स पाहिजे, डिस्टन्स किती पाहिजे, इनफायनाईट पाहिजे. हे झाले टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, डेफिनेशन बघितली, वेव्हफ्रंटची डेफिनेशन बघितली, वेव्ह नॉर्मलची किंवा रेजची डेफिनेशन बघितली, आणि तिसरी गोष्ट आपण काय बघितले, तीन टाइपचे वेव्हफ्रंट बघितले. पहिला बघितला स्पेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा बघितला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट, आणि तिसरा बघितला प्लेन वेव्हफ्रंट. हे सगळे MCQ साठी विचारले जाणाऱ्या गोष्टी आहेत. काय काय विचारला जाते MCQ साठी, वेव्हफ्रंटचे डेफिनेशन म्हणजे काय, वेव्ह नॉर्मलची डेफिनेशन काय आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी कुठल्या प्रकारचा सोर्स पाहिजे, सिलेंड्रिकलसाठी कुठल्या प्रकारचा सोर्स पाहिजे, आणि प्लेन वेव्हफ्रंटसाठी कोणत्या प्रकारचा सोर्स पाहिजे. हे झाल्या MCQ साठी विचारल्या जाणाऱ्या गोष्टी. नंतर आपण इथं ब्ल्यू इन्व्हलप म्हणजे काय म्हणले आपण, वेव्हफ्रंट म्हणले सगळीकडे, आणि रेड लाईट म्हणजे आपण काय म्हणले, रे किंवा वेव्ह नॉर्मल म्हटलेलं आहे. आता MCQs बघू. पहिले काय आहे,
कॉर्पस्क्युलर theory of light was proposed by न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी कोणी शोधली? न्यूटनने शोधली. आणि वेव्ह नेचर कोणी सांगितले? हायजेनने सांगितले. आपण पाठीमागच बघितलं होतं. कॉर्पस्क्युलर थेरी म्हणजे पार्टिकल थेरी. मग कोण आहे, कुठल्या सायंटिस्टचं नाव आहे? प्रपोज्ड बाय कोणी येणार आहे? न्यूटन येणार आहे का हायजेन येणार आहे? न्यूटन येणार आहे. ऑप्शन्स बघू आपण. पहिला ऑप्शन आहे न्यूटन. दुसरा हायजेननं काय सांगितले? वेव्ह नेचर. न्यूटननं काय सांगितले? कॉर्पस्क्युलर नेचर. मॅक्सवेलचा काही संबंध नाही ह्याच्या चॅप्टरमध्ये. प्लँकचा पण काही संबंध नाही आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे? कुठलं येणार आहे? ए म्हणजे कुठलं? न्यूटन. ओके, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट वॉज प्रपोज्ड बाय नेम ऑफ द सायंटिस्ट इज न्यूटन. ओके, दिस इज MCQ नंबर फर्स्ट. सेकंड, Newton's corpuscular theory of light failed to explain. आपल्याला माहित आहे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी कुठले कुठले फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकते? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट हा पहिला झाला. दुसरा काय झाला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट. हे फेनॉमेनॉन न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरीने एक्सप्लेन केलेले आहेत. पण कुठले फेनॉमेनॉन? फोटो इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे जे फेनॉमेनॉन आहेत ते हे कॉर्पस्क्युलर थेरी एक्सप्लेन करू शकले नाही. त्याच्यासाठी हायजेननं दुसरं नेचर मांडलं. त्या नेचरला आपण कुठलं नेचर म्हटलेलं आहे? वेव्ह नेचर. म्हणजे त्याच्यासाठी दोन्ही नेचर ॲक्सेप्ट करावे लागले. कुठले कुठले? पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. कारण पार्टिकल नेचरनं जे फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकतो आपण ते फेनॉमेनॉन आपण वेव्हने एक्सप्लेन करू शकत नाही. जे वेव्हने करू शकतो तो पार्टिकलनं करू शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही नेचर, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर हे दोन्ही ॲक्सेप्टेड आहेत. नंतर न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट फेल टू एक्सप्लेन. कुठले कुठले? फर्स्ट, इंटरफरन्स ऑफ लाईट बरोबर आहे, हे एक्सप्लेन करू शकत नाही न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. हा ए ऑप्शन पण बरोबर आहे. दुसरा, डिफ्रॅक्शन पण वेव्ह नेचरनंच एक्सप्लेन करता येते, पार्टिकल नेचरनं एक्सप्लेन करता येत नाही. म्हणजे बी ऑप्शन पण करेक्ट आहे. पोलरायझेशन ऑफ लाईट हा फेनॉमेनॉन पण वेव्ह नेचरनंच एक्सप्लेन करता येतोय, पार्टिकल नेचरनं एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून हा पण ऑप्शन बरोबर आहे, करेक्ट आहे. म्हणजे शेवटचा ऑप्शन करेक्ट असणार आहे कुठला? ऑल ऑफ दिस. म्हणजे तिन्ही ऑप्शनवरचे काय आहेत? बरोबर आहेत. नेक्स्ट MCQ म्हणजे आन्सर इज डी. ओके, नेक्स्ट थर्ड, अकॉर्डिंग टू हायजेन लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ. हायजेनने काय सांगितले? पार्टिकल सांगितले का वेव्ह नेचर सांगितलेलं आहे? वेव्ह नेचर. मीन्स अकॉर्डिंग टू हायजेन लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आणि ते वेव्ह कशा तयार होतात? ड्यू टू व्हायब्रेशन्स ऑफ मीडियम पार्टिकल. मीडियम पार्टिकलच्या व्हायब्रेशन्समुळं वेव्ह तयार होतात आणि लाईट ही वेव्हच्या स्वरूपात ट्रॅव्हल होते किंवा लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. हे कुणी सांगितलेलं आहे? हायजेन. म्हणजे अकॉर्डिंग टू हायजेन लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ. आन्सर काय असणार आहे? पहिला आहे कॉर्पस्क्युलर. कॉर्पस्क्युलर न्यूटननं सांगितलं होतं, हायजेननं नाही आहे. नेक्स्ट वेव्स, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे वेव्स. थर्ड फोटॉन्स आणि चौथा आहे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? बी. ओके, अजून एकदा, अकॉर्डिंग टू हायजेन लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ विच नेचर? वेव्स. नेक्स्ट MCQ नंबर 4. Light has the following wave property: transverse, longitudinal, sometime transverse, sometime longitudinal, neither transverse nor longitudinal. म्हणजे कुठलं नेचर आहे लाईटचं? आपण म्हटलंय ट्रान्सवर्स नेचर म्हटलं. ट्रान्सवर्स नेचर म्हणजे काय असतंय? मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स. कसे व्हायब्रेट्स होतात मीडियम पार्टिकल? दिस इज डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. आणि लॉन्जिट्युडिनलमध्ये कसं असतात? मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स पॅरलल टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. इथं कसं आहे? मीडियम पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे कुठलं नेचर आहे? ट्रान्सवर्स नेचर. ओके, लाईट हॅज दी
फॉलोइंग वेव्ह प्रॉपर्टी मीन्स लाईट हॅज दी ट्रान्सवर्स वेव्ह प्रॉपर्टी. आन्सर कुठला असणार आहे? ए. ओके, आन्सर इज ए. नेक्स्ट MCQ आहे 5 नंबरचं. विच ऑफ दी फॉलोइंग डज नॉट सपोर्ट दी वेव्ह नेचर ऑफ लाईट. वेव्ह नेचरला काय काय सपोर्ट करत नाही? रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट हा कन्सेप्ट इज नॉट सपोर्ट टू दी वेव्ह नेचर. देन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट एटसेट्रा. याच्यापैकी कुठले आहेत आपण बघू आता. पहिला आहे इंटरफरन्स, इट सपोर्ट्स टू दी वेव्ह नेचर. डिफ्रॅक्शन पण सपोर्ट करत आहे वेव्ह नेचरला. पोलरायझेशन इज ऑल्सो सपोर्ट टू दी वेव्ह नेचर. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे कुठला इफेक्ट आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे आन्सर काय असणार आहे? विच ऑफ दी फॉलोइंग डज नॉट सपोर्ट दी वेव्ह नेचर ऑफ लाईट. कुठला इफेक्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डज नॉट सपोर्ट दी वेव्ह नेचर ऑफ लाईट. मीन्स आन्सर इज अ D. इज ऑप्शन D इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट MCQ number 6. Light waves are transverse in nature. This is indicated by. म्हणजे कुठला फेनॉमेनॉन आपल्याला सांगतोय की ट्रान्सवर्स नेचर इंडिकेट करतोय ते आपल्याला बघायचं. इंटरफरन्स करतोय की डिफ्रॅक्शन करतोय की पोलरायझेशन करतोय. पहिला आहे इंटरफरन्स. इंटरफरन्स आपल्याला सांगत नाही ट्रान्सवर्स नेचर, ओनली वेव्ह नेचर ओके, बट ट्रान्सवर्स आहे की लॉन्जिट्युडिनल आहे हे इंटरफरन्सनं आपल्याला क्लिअर होत नाही, इंडिकेट होत नाही आहे. डिफ्रॅक्शननं पण वेव्ह नेचर क्लिअर होत आहे, पण ट्रान्सवर्स नेचर आहे की लॉन्जिट्युडिनल आहे हे डिफ्रॅक्शननं पण क्लिअर होत नाही आहे. कुठल्या फेनॉमेनॉन क्लिअर होत आहे? पोलरायझेशन. मीन्स पोलरायझेशन, दिस फेनॉमेनॉन ऑफ पोलरायझेशन इंडिकेट दॅट light wave is a transverse in nature. Means light waves are transverse in nature. This phenomenon, this is indicated by, कुणी इंडिकेट केलेला आहे? विच फेनॉमेनॉन? इंटरफरन्सनं नाही, डिफ्रॅक्शननं नाही. कुठल्या फेनॉमेनॉन? पोलरायझेशन. आणि फोटो इलेक्ट्रिक तर वेव्हचा संबंधच नाही, तिथं पार्टिकल आहे. म्हणजे आन्सर कुठला असणार आहे? सी. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. मीन्स दिस फेनॉमेनॉन ऑफ पोलरायझेशन इंडिकेट दॅट लाईट वेव्ह इज अ ट्रान्सवर्स इन नेचर. नंतर आहे डेफिनेशन आहे. कशाची डेफिनेशन आहे? द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल दी पॉइंट्स आर इन सेम फेज. त्या लोकसला आपण काय म्हटलंय? वेवलेंथचे डेफिनेशन नाही आहे ते. wave front. Okay, this locus of all the points of the medium to which the wave reach simultaneously, this locus is called as wave front. Amplitude पण नाही आहे, displacement पण नाही आहे. म्हणजे आन्सर कुठला करेक्ट असणार आहे? बी ऑप्शन. दिस इज द डेफिनेशन ऑफ wave front. Means option B is a correct option. The locus of all the points of the medium to which the wave reach simultaneously so that all the points are in same phase is called as wave front. The next MCQ number 8. The wave front originating from the point source of light at a finite distance. आपण टाइप्स ऑफ वेव फ्रंट बघितलेले आहेत. पहिला टाइप जो आहे तो कुठला टाइप आहे? स्पेरिकल वेव फ्रंट. दुसरा कुठला आहे? सिलेंड्रिकल वेव फ्रंट. आणि तिसरा कुठला आहे? प्लेन वेव फ्रंट. आणि स्पेरिकलची कंडिशन आपण काय बघितली? व्हॉट इज कंडिशन ऑफ स्पेरिकल वेव फ्रंट? सोर्स ऑफ लाईट इज अ पॉईंट सोर्स आणि डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला? फायनाईट डिस्टन्स. म्हणजे पहिली कंडिशन, द वेव फ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉईंट सोर्स ऑफ लाईट ॲट अ फायनाईट डिस्टन्स इज स्पेरिकल वेव फ्रंट इज अ करेक्ट ऑप्शन. दुसरा कुठला आहे? प्लेन वेव फ्रंटसाठी फक्त इथं फायनाईटच्या ऐवजी काय पाहिजे असते? इनफायनाईट. म्हणजे सोर्स, पॉईंट सोर्स पाहिजे आणि डिस्टन्स किती पाहिजे? इनफायनाईट. हे प्लेनसाठी झालं. स्पेरिकलसाठी पॉईंट सोर्स आणि फायनाईट हे स्पेरिकलसाठी झालं. म्हणजे पहिला ऑप्शन आहे. तिसरा सिलेंड्रिकलसाठी आपल्याला पॉईंट सोर्स घेऊन चालत नाही. कुठला सोर्स लागतंय तिथं? लाईन सोर्स लागतंय. लाईन सोर्स ऑफ लाईट ॲट अ फायनाईट डिस्टन्स. त्यावेळेस आपला सिलेंड्रिकल ऑप्शन आला असता. सर्क्युलर वेव फ्रंट. सर्कल नाही तर 3D फिगर आहे म्हणजे स्पेरिकल पाहिजे आपल्याला. Option A is a correct option for this MCQ number 8. Next 9. एक न्यूमरिकल आहे, छोटंसं न्यूमरिकल आहे. आपण बघितलेलं आहे रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ मीडियम. कसा काढतो आपण?
स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडिंग बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, ही डेफिनेशन आपण बघितलेली होती. त्याच्यावर एक छोटंसं न्यूमरिकल आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे आपल्याला. व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास, ग्लासमध्ये लाईटचं स्पीड किती असणार आहे ते काढायचं आपल्याला. म्हणजे म्यूची व्हॅल्यू दिली आहे, ग्लासमधलं स्पीड दिलेलं आहे. आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम ही नोन व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ते आपल्याला सोडावं लागेल. याचा फॉर्म्युला बघू पहिल्यांदा काय आहे तो. फॉर्म्युला आहे की व्हॉट इज फॉर्म्युला हिअर. दिस इज म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. इकडं म्यू इकडं व्ही इकडे घेतलं म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास घेतलं इकडं आपण सी डिवायडिंग बाय म्यू. सी म्हणजे काय आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. किती घेतली आपण 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि रिफ्रॅक्ट इंडेक्स दिला आहे, कशाचा रिफ्रॅक्ट इंडेक्स दिलेला आहे, ग्लासचा किती रिफ्रॅक्ट इंडेक्स दिलेला आहे 1.5. 3 × 10⁸ डिवायडिंग बाय 1.5. 3 डिवायडिंग बाय 1.5 म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे. 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ग्लासमधलं स्पीड किती असणार आहे लाईटचं 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि व्हॅक्यूममध्ये किती होतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे लाईट कुठून कुठं ट्रॅव्हल झाली, व्हॅक्यूममधून ग्लासमध्ये गेली, त्याचं स्पीड किती होतं 3 × 10⁸ किती झालं 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे छोटंसं MCQ आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. व्हॉट इज लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पहिल्यांदा हा दिस इज द रिफ्लेक्टिंग बॉडी, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. दिस इज द इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे आहे. दिस इज द नॉर्मल. देन थर्ड दिस इज द रिफ्लेक्टेड रे. हा जो कुठला रे आहे रिफ्लेक्टेड रे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स त्याची डेफिनेशन काय, अँगल कुणाशी अँगल केला, अँगल मेड बाय द लाईट रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणाला म्हणायचं, अँगल मेड बाय द लाईट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे, अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा अँगल कुठला असतो फक्त माहितीसाठी, अँगल मेड बाय द लाईट रे और एंगल मेड बाय द इन्सिडेंट रे विथ रिफ्लेक्टिंग बॉडी और विथ रिफ्लेक्टिंग सरफेस. ह्याला आपण ग्लासिंग अँगल म्हणतो. कुठला अँगल म्हणतो ह्याला, ग्लासिंग अँगल. आपल्याला कुठले अँगल ऑफ इन्सिडन्स बघितला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन बघितला. हा कुठला रे आहे इन्सिडेंट रे आहे, हा कुठला रे आहे रिफ्लेक्टेड रे आहे, आणि हा कुठला आहे दिस इज द नॉर्मल टू द सरफेस. देन the reflection at a plane surface always takes place in accordance with the following two laws. दोन लॉ आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शनचे दोन आहेत. पहिला काय आहे द इन्सिडेंट रे, म्हणजे हा इन्सिडेंट रे, दिस इज द इन्सिडेंट रे. सेकंड द रिफ्लेक्टेड रे, हा कुठला रे आहे रिफ्लेक्टेड रे. अँड नॉर्मल टू दी पॉइंट्स, नॉर्मल टू सरफेस ॲट दी पॉइंट ऑफ इन्सिडन्स, नॉर्मल टू सरफेस ॲट दी पॉइंट ऑफ इन्सिडन्स. हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे. नॉर्मल टू सरफेस ॲट दी पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल लाय इन द सेम प्लेन. हे तिन्हीही एकाच प्लेनमध्ये असतात. काय काय इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, ही तिन्ही एकाच प्लेनमध्ये असतात. म्हणजे द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल टू सरफेस ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स all lie in the one plane or all lie in the same plane. हा this is the first law of reflection. Second काय आहे the angle of incidence I is equal to the angle of reflection R. म्हणजे I is equal to R. Angle of incidence I is equal to angle of reflection R. हा सेकंड लॉ आहे कशाचा रिफ्लेक्शनचे. म्हणजे आपण दोन लॉ बघितले रिफ्लेक्शनचे. पहिला काय बघितला द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल लाय इन द वन प्लेन. सेकंड काय बघितला द अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. दीज आर दी लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तसेच आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघणार आहोत. रिफ्रॅक्शन काय, रिफ्रॅक्शनची डेफिनेशन, रिफ्रॅक्शन इज द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन द पाथ ऑफ लाईट ॲज इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर.
रिफ्रॅक्शन. अजून एकदा, रिफ्रॅक्शन इज द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन पाथ ऑफ द लाईट. काय बदलते? लाईटचा पाथ बदलते. चेंज इन पाथ ऑफ लाईट ॲज इट ट्रॅव्हल्स फ्रॉम, कुठून कुठे ट्रॅव्हल्स केलं? ॲज इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू दी अनादर. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना लाईटचा पाथ बदलतोय, त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतोय? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन इज द फेनॉमेनॉन ऑफ change in the path of light as it travels from one medium to another when the ray of light is incident obliquely. Okay, figure बघा आपण. This is the medium, its refractive index is mu. ह्या mediumला कसलं medium म्हटलं आपण? denser medium. Second is the rarer medium. Here assume that rarer medium is the air medium. Its refractive index is 1. Ray कुठून कुठे गेला आहे? Ray of light it passes from this rarer medium to denser medium. तर सरळ जाण्याच्या ऐवजी तो बेंड झाला आहे. चेंजेस द पाथ चेंज झाला. इकडे सरळ जात आहे. मीडियम बदललं, ह्या बाउंड्रीला काय होत आहे? सरळ जात नाही, तो इथं बेंड होत आहे. टुवर्ड्स दी नॉर्मल बेंड होत आहे. ओके, this phenomenon is called as refraction. Then this is the normal. हा कुठला अँगल आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स. हा कुठला अँगल आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. दोन लॉ आहेत रिफ्रॅक्शनचे. फर्स्ट लॉ, द इन्सिडेंट रे, म्हणजे हा इन्सिडेंट रे, the normal to the refracting surface at the point of incidence. This is normal to the refracting surface at the point of incidence. This is point of incidence. Normal to the refracting surface at the point of incidence. And refracted ray. This is the refracted ray. All lie in the same plane. म्हणजे काय काय? incident ray, normal आणि refracted ray हे तिन्ही पण एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे पहिला लॉ अजून एकदा रिपीट करू. द इन्सिडेंट रे, द नॉर्मल टू द रिफ्रॅक्टिंग सरफेस ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड द रिफ्रॅक्टेड रे ऑल lie in the same plane. Okay. Second law, for given pair of media and for light of given wavelength, the ratio of the sine of the angle of incidence, the sine of I, sine of the angle of incidence to the sine of the angle of refraction is a constant, which sine of I is upon sine of R is equal to constant. Constant म्हणजे काय? Refractive index. This is called as Snell's law. This is second law of refraction. काय? Mu is equal to म्हणजे refractive index of this tensor medium mu is equal to sine of I upon sine of R, which is sine of the angle of incidence to the sine of the angle of refraction is constant, and that constant is called as refractive index. This is the second law of refraction. म्हणजे रिफ्रॅक्शनचे दोन लॉ झाले. दिस इज फर्स्ट लॉ, दिस इज द सेकंड लॉ. द कॉन्स्टंट v इज कॉल्ड एज काय म्हणलं आपण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आय काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि आर काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अजून दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत MCQ साठी. दोन लॉ तर झालेच, पण अजून दोन गोष्टी. आता रे ऑफ लाईट कुठून कुठे पास होत आहे? रेरर मीडियम टू दी डेन्सर मीडियम. रेररमधून डेन्सरमध्ये. त्यावेळेस दिस रे ऑफ लाईट बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. कुठं बेंड होते? नॉर्मलच्या साईडला, म्हणजे टुवर्ड्स दी नॉर्मल, नॉर्मलच्या बाजूला बेंड होते. कधी? इट पासेस फ्रॉम रेरर मीडियम टू दी डेन्सर मीडियम. ह्याच्या उलटा असेल, इफ रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर, इथं समजा डेन्सर मीडियम आहे, इट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू दी रेरर मीडियम. त्यावेळेस काय होणार आहे? रे ऑफ लाईट बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. कुठून कुठं? अवे फ्रॉम दी नॉर्मल. हे दोन गोष्टी MCQ साठी विचारल्या जातात, CET साठी विचारल्या जातात, म्हणून ह्या दोन गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहे. अजून एकदा रिपीट करतो. कुठून कुठं? रेररमधून डेन्सरमध्ये गेल्यानंतर कुठं बेंड होते? टुवर्ड्स दी नॉर्मल. आणि डेन्सरमधून रेररमध्ये गेल्यानंतर अवे फ्रॉम दी नॉर्मल. रेरर टू डेन्सर टुवर्ड्स दी नॉर्मल, डेन्सर टू रेरर अवे फ्रॉम दी नॉर्मल. ह्या दोन गोष्टी मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर टिप्स काय आहेत त्या रिफ्रॅक्शनच्या? पहिली टिप आहे म्यू ई. म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑप्टिकली रेरर मीडियम इज लोअर
अँड दॅट ऑफ द डेन्सर मीडियम इज हायर. म्हणजे रेअरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, कमी असतो. म्यू ऑफ ऑप्टिकली रेअरर मीडियम इज लोअर. रेअरर मीडियमचा कमी आहे, डेन्सर मीडियमचा जास्त आहे. समजा फॉर एक्झाम्पल एअर कसला आहे, रेअरर आहे, त्याचा 1 असतं आणि ग्लासचा किती आहे 1.33 समथिंग और 1.5 अराउंड. म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, डेन्सर मीडियम म्हणजे जास्त असतं. म्हणजे रेअररचा कमी, डेन्सरचा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा झाली पहिली टिप्स. दुसरी टिप्स काय आहे, म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअरर मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर इज मोर दॅन 1. डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाशी कम्पेअर, विथ रिस्पेक्ट टू एअर किती असतं, ग्रेटर दॅन 1. आणि त्याच्या उलटं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू डेन्सर इज लेस दॅन 1. 1 पेक्षा कमी. MCQ साठी म्यू ऑफ डेन्सर मीडियम, कशाचा, डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअरर मीडियम इज मोर दॅन 1. अँड सेकंड काय टिप्स आहे, म्यू ऑफ द म्यू ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू डेन्सर मीडियम इज लेस दॅन 1. आणि व्हॅक्युमचा आणि एअरचं किती असते, 1 असते. हे अज्युम केलेलं आहे आपण. द रिफ्रॅक्शन, द व्हेलॉसिटी अँड वेवलेंथ ऑफ लाईट चेंजेस. म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट गेल्यानंतर 2 गोष्टी बदलतात. पहिली कुठली, व्हेलॉसिटी, आणि दुसरी कुठली आहे, वेवलेंथ. दोन्ही गोष्टी चेंज होतात. इन रिफ्रॅक्शन द फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ लाईट डज नॉट चेंजेस. ह्या 2 गोष्टी बदलत नाहीत. फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फेज बदलत नाही. काय बदलतं, फक्त व्हेलॉसिटी चेंज होते आणि वेवलेंथ चेंज होते. रिफ्रॅक्शनमध्ये फ्रिक्वेन्सी आहे तीच राहते. फेज ऑफ लाईट इज ऑल्सो डज नॉट चेंजेस. ह्या 2 गोष्टी बदलत नाहीत, फक्त काय बदलते, वेलॉसिटी आणि वेवलेंथ ऑफ लाईट चेंजेस. ओके. देन अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू CA. CA म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आणि CM म्हणजे काय आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. आणि सेकंड काय आहे, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा M. लॅम्बडा A म्हणजे काय आहे, वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर मीडियम डिवायडिंग बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन द मीडियम. ओके. हे 2 फॉर्म्युले पण आपल्याला न्यूमरिकलसाठी MCQ साठी पाहिजेत. अजून एकदा रिपीट करतो. म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू CA अपॉन CM आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा M. लॅम्बडा A म्हणजे एअरमधली वेवलेंथ लाईटची, लॅम्बडा M म्हणजे मीडियममधली वेवलेंथ, आणि इथं काय काढलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर, CA म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम, एअरमधली वेलॉसिटी, आणि CM म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. ओके. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. हे रिव्हर्सिबिलिटी काय असते, डायरेक्ट सांगू आपण. म्यू B रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम B विथ रिस्पेक्ट टू A इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम A विथ रिस्पेक्ट टू मीडियम B. ओके. वन्स अगेन, समजा ग्लास आणि एअर असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. This principle is called as principle of reversibility of light. It is called as reversibility of light. Then next, this is reversibility. Then total internal reflection, सगळ्यात महत्त्वाचा फेनॉमेनॉन जे आपण ऑप्टिकल फायबरमध्ये वापरतो. ऑप्टिकल फायबरमध्ये 3 असतात गोष्टी. ट्रान्समीटर एक असते, इकडं रिसिव्हर असते. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर म्हणजे ट्रान्समीटरपासून सिग्नल आपल्याला रिसिव्हरपर्यंत पाठवायचं असतं. तो कशात मार्फत पाठवतो आपण, इन्फॉर्मेशन चॅनल. म्हणजे इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये दी लाईट वेव्स दे आर गायडेड कुठल्या प्रिन्सिपल थ्रू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. विथ द हेल्प ऑफ दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन लाईट वेव्स आर गायडेड फ्रॉम transmitter to the receiver by which principle, total internal reflection. Okay, means this optical fiber works on the principle of total internal reflection. हे application आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं. आपण काय बघणार आहे, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड व्हॉट आर दी रिक्वायरमेंट्स फॉर दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके. देन फर्स्ट definition we'll see. This is the denser medium. हे डेन्सर आहे, ग्लास आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू G आहे. दिस इज रेअरर मीडियम म्हणजे एअर मीडियम आहे.
त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू ए. देन रे ऑफ लाईट इट ट्रॅव्हल्स फ्रॉम, पहिली कंडिशन, फर्स्ट कंडिशन टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची, रे ऑफ लाईट इट पासेस फ्रॉम डेन्सर टू रेअरर, डेन्सरमधून रेअररमध्ये जायला पाहिजे. रेअररमधून डेन्सरमध्ये त्यावेळेस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही. पहिली कंडिशन महत्त्वाची काय आहे, रे ऑफ लाईट इट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू दी रेअरर मीडियम. पहिला रे ट्रॅव्हल्स इन द डायरेक्शन ऑफ नॉर्मल, there is no refraction, पहिली कंडिशन. दुसरी, this is the incident ray, it ray passes from denser to rarer, part of the light is reflected in the same medium, म्हणजे ग्लास medium मध्ये, part of the light is refracted into the air medium. आणि इथं काय, this is angle of incidence I आहे आणि हा कुठला अँगल आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन दी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, जास्त असतो. का जास्त असतो आपण बघितलं आहे रिफ्रॅक्शनमध्ये. काय बघितलं आहे, इफ रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर टू रेअरर, ज्यावेळेस आपण डेन्सरमधून रेअररमध्ये लाईट पाठवतो त्यावेळेस दिस रिफ्रॅक्टेड रे बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. कुठून कुठं, अवे फ्रॉम दी नॉर्मल. म्हणजे हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जास्त असणार आहे कशापेक्षा, अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा. कधी, right ray travels from which medium to which medium, denser medium to the rarer medium. म्हणजे part of the light is reflected, part of the light is refracted. सेकंड कंडिशन काय आहे, अजून अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवत गेलो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढत गेला. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑटोमॅटिक वाढला. ओके. आणि इथं पण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, जास्त आहे. कशापेक्षा, अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जास्त आहे. इथं पहिल्या केसमध्ये कमी होता अँगल ऑफ इन्सिडन्स, दुसऱ्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढला. तिसरी केस अजून वाढवला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, ह्या अँगलला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 येते. हा कुठला रे आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. हा कुठला आहे, रिफ्रॅक्टेड. हा कुठल्या दिशेने रिफ्रॅक्ट होत आहे, इस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे इथं, 90 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. त्याला दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. ह्या अँगलला आपण काय म्हणतो, आपण क्रिटिकल अँगल ऑफ द इन्सिडन्स. ओके. कुठल्या अँगलला क्रिटिकल अँगल म्हणायचं, ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स. डेफिनेशन काय आहे, ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स इन ऑप्टिकली, कुठल्या मीडियम, at a particular angle of incidence in optically which medium, denser medium, the angle of refraction is equal to 90 degree. This angle of incidence is called as critical angle. This critical angle IC, then angle of refraction किती आहे, 90 degree. Then third case जे आपल्याला पाहिजे, total internal reflection. अजून angle of incidence वाढवला म्हणजे angle of incidence I is greater than critical angle IC. In this case there is no refraction. The ray of light is totally reflected back into the same medium. This is called as total internal reflection. As the total internal reflection is the phenomenon of complete reflection of light. See here, this is the complete reflection of light back into the same medium. Same medium म्हणजे denser medium. Back into the same medium for angle of incidence. किती आहे हा angle of incidence? Angle of incidence greater than the critical angle of the medium. This phenomenon, this concept is called as total internal reflection. त्याच्या कंडिशन्स काय आहेत, रिक्वायरमेंट्स. पहिली कंडिशन काय आहे, रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम कुठून कुठं, डेन्सर मीडियम टू दी रेअरर मीडियम. सेकंड रिक्वायरमेंट काय आहे, दिस इज द सेकंड रिक्वायरमेंट, अँगल ऑफ इन्सिडन्स I is greater than the angle of critical angle IC. जे कंडिशन्स इथे लिहिलेत आपण. द इन्सिडेंट रे मस्ट बी इन ऑप्टिकली डेन्सर मीडियम. सेकंड कंडिशन काय लिहिले, द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम मस्ट बी greater than the critical angle for the pair of medium in contact. The relation between critical angle and refractive index. Critical angle is the angle of incidence in the denser medium for which the angle of refraction in rarer medium is 90 degree. म्हणजे I is equal to IC त्यावेळेस R किती असते, 90 degree.
refractive index of air with respect to glass is equal to sin of I upon sin of R. आपण कुठला लॉ वापरला आहे? स्नेल्स लॉ वापरला आहे. sin of I upon sin of R. अँगल ऑफ इन्सिडन्स I इज इक्वल टू IC घेतला त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे? 90 डिग्री. ओके, साइन ऑफ IC अपॉन साइन ऑफ 90. साइन 90 किती असतं आहे? 1 असतं आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर मीडियम म्हणजे रेअर मीडियम विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज इक्वल टू साइन ऑफ IC. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज इक्वल टू साइन ऑफ IC. सेकंड, लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी और प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी काय आहे? refractive index of glass with respect to air is equal to 1 dividing by refractive index of air with respect to glass. Okay, or refractive index of glass with respect to air is equal to 1 dividing by sin of critical angle IC, or sin of IC is equal to 1 dividing by refractive index of glass with respect to air. Okay, or we know that sin of IC is equal to lambda g upon lambda a. Lambda g means wavelength of light in glass medium dividing by wavelength of light in the air medium is sin of critical angle IC is equal to lambda g upon lambda a. हे सगळे MCQ साठी आपल्याला लागतात. स्मॉल न्यूमरिकल्स असतात. रेड कलर हैज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल अँड व्हायलेट कलर हैज मिनिमम व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल. सिन्स ॲप्लिकेशन्स आपण अगोदर सुरुवातीलाच बघितलं. ॲप्लिकेशन ऑफ दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कुठला आहे? ऑप्टिकल फायबर वर्क्स ऑन विच प्रिन्सिपल? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, त्याच्यामध्ये 3 असतात. ट्रान्समीटर असतात, रिसिव्हर असते. ट्रान्समीटरपासून रिसिव्हरपर्यंत सिग्नल आपण इन्फॉर्मेशन चॅनलच्या थ्रू ट्रॅव्हल करतो आणि कुठल्या प्रिन्सिपलनी? टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या प्रिन्सिपलने. तर MCQs नेक्स्ट 10 नंबर MCQ. याच्या अगोदर आपण 9 MCQ बघितलेले आहेत. व्हॉट इज द इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन इन अ मीडियम where the speed of light is 1.5 into 10 raised to 8 meter per second. mu is equal to c by v. c दिलेले आपल्याला 3 into 10 raised to 8. वेलॉसिटी पण दिलेले आहे त्या मीडियम मधली 1.5 into 10 raised to 8. किती येणार आहे आन्सर? 2. ओके, विच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम इज इक्वल टू 2. तर काय म्हणलंय? एअर मीडियम. रे ऑफ लाईट कुठून कुठं जात आहे? एअरमधून मीडियममध्ये जात आहे. त्या मीडियममध्ये वेलॉसिटी किती आहे? 1.5 into 10 raised to 8. एअरमधली वेलॉसिटी किती आहे? 3 into 10 raised to 8. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आपल्याला ह्या मीडियमचा. म्यू इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम दिलेली आपल्याला 3 into 10 raised to 8. वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम दिलेला आहे 1.5 into 10 raised to 8. म्हणजे काय आलं? इज इक्वल टू 2. दिस इज स्मॉल MCQ न्यूमेरिकल टाइप. The next, a ray of light is incident through glass with refractive index 1.52 on an interface separating glass and water with refractive index 1.32. What is the angle of refraction if the angle of incidence of the ray in the glass is 25? Angle of incidence दिलेला आहे. दोन्ही मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत आपल्याला. फॉर्म्युला काय आहे बघू आपण. फर्स्ट सी हिअर, लाईट कुठून कुठे चालले आहे? ग्लासमधून वॉटरमध्ये चाललेलं आहे. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.52. वॉटरचं किती आहे? 1.32. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 25 डिग्री. फॉर्म्युला काय आहे? N2/N1 इज इक्वल टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. N2 दिले आपल्याला 1.32, N1 दिलेला आहे आपल्याला 1.52. अँगल ऑफ इन्सिडन्स I दिलेला आहे 25. काय काढायचं आपल्याला? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्याची व्हॅल्यू किती आली? 29.1. नेक्स्ट, रे ऑफ लाईट पास फ्रॉम एअर टू अ मीडियम मेकिंग अँड अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 61 डिग्री अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू 34 डिग्री. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम? कुठून कुठं पास फ्रॉम एअर टू मीडियम बघू आपण. रे ऑफ लाईट इट पास फ्रॉम, दिस इज एअर, दिस इज द मीडियम. इट पास फ्रॉम एअर टू मीडियम. अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे किती? अँगल ऑफ इन्सिडन्स 61 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेला आहे R दिलेला आहे. R किती दिलेला आहे? 34 डिग्री. I किती दिलेला आहे? 61 डिग्री. आपल्याला काय काढायचं आहे? म्यू काढायचं आहे. स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स लॉ मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. पुट व्हॅल्यूज. साइन ऑफ I किती आहे? साइन ऑफ 61 डिग्री डिवाइडिंग बाय साइन ऑफ 34 डिग्री. वी आर गेटिंग
0.87, means refractive index of medium with respect to air is equal to 0.87. This is the answer. Speed of light in air is 3 into 10 raised to 8 meter per second. If the refractive index of glass is 1.5, then find the time taken by the light to travel a distance of 20 centimeter in the glass. MCQ काय अगोदर समजावून घेऊ आपण. रे ऑफ लाईट कुठून चालला आहे, एअर मधून ग्लास मध्ये चाललेला आहे. एअर मधली त्याची वेलोसिटी आपल्याला माहित आहे किती आहे, 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. ग्लास मधली वेलोसिटी आपल्याला काढायची आहे. ग्लास मधला रिफ्रॅक्ट इंडेक्स आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 1.5. ग्लास मधली वेलोसिटी काढली की आपल्याला 20 सेंटीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागतो हे आपण काढू शकतो. पहिल्यांदा आपण काय काढावं लागेल, वेलोसिटी ऑफ लाईट इन अ ग्लास. कसे काढणार, सी दिलेला आहे 3 into 10 raised to 8, रिफ्रॅक्ट इंडेक्स दिलेला आहे म्यू दिलेला आहे 1.5, देन म्यू इज इक्वल टू रिफ्रॅक्ट इंडेक्स इज इक्वल टू सी डिवाइडिंग बाय व्ही, और व्ही इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाईट इन ग्लास. ग्लास मधली वेलोसिटी सी into 3 into 10 raised to 8 dividing by 1.5, means we are getting answer 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. आता वेलोसिटी माहिती आहे आपल्याला, वेलोसिटी आपण काढली. ग्लास मधली वेलोसिटी किती आली लाईटची, 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइम इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडिंग बाय वेलोसिटी. टाइम इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडिंग बाय वेलोसिटी. वेलोसिटी कशामध्ये आहे, मीटर पर सेकंडमध्ये आहे. डिस्टन्स पण आपल्याला सेंटीमीटरचं कशामध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल, मीटरमध्ये. 20 सेंटीमीटर म्हणजे किती आलं, 0.2 मीटर आलं. म्हणजे 0.2 डिवाइडिंग बाय 2 into 10 raised to 8, वी आर गेटिंग आन्सर 1 into 10 raised to -9 सेकंड. म्हणजे आन्सर काय आलं, 10 raised to -9 सेकंड. म्हणजे 20 सेंटीमीटर अंतर ग्लासमध्ये कवर करण्यासाठी म्हणजे वेलोसिटी किती आहे त्याची, 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. त्यावेळेस किती टाइम लागतोय, 10 raised to -9 सेकंड. नेक्स्ट MCQ. लाइट ऑफ वेवलेंथ 4500 एंगस्ट्रॉम यूनिट इन वाटर हैज अ वेवलेंथ 4000 एंगस्ट्रॉम यूनिट इन अ ग्लास. फाइंड द रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वाटर. ओके, कुठून कुठं पास आहे, रे ऑफ लाईट इज पासेस फ्रॉम वॉटर टू ग्लास. वॉटरची वेवलेंथ, वॉटरमधली लाईटची वेवलेंथ आहे 4500 एंगस्ट्रॉम यूनिट. ग्लासमधली वेवलेंथ आहे 4000 एंगस्ट्रॉम यूनिट. द रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू लॅम्बडा डब्ल्यू डिवाइडिंग बाय लॅम्बडा जी. लॅम्बडा डब्ल्यू आपल्याला दिलेला आहे 4500 एंगस्ट्रॉम युनिट. लॅम्बडा जी वेवलेंथ ऑफ लाईट इन ग्लास पण दिलेला आहे 4000 एंगस्ट्रॉम युनिट. पुट द व्हॅल्यूज, सिम्प्लिफाय. काय येणार आहे आन्सर, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ दिस ग्लास मीडियम विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू 1.12 or 1.125. This is the refractive index of glass with respect to water. Okay, next. Next आहे the refractive index. The refractive index of water is 4.3. वॉटर मधला रिफ्रॅक्टिव इंडेक्स 4.3 आहे, जे N2 दिलेला आहे. अँड दॅट ऑफ द ग्लास स्लॅब इज, ग्लास मधला N1 दिलेला आहे. N1 किती आहे, 5.3. द क्रिटिकल अँगल फॉर द रे ऑफ लाईट टेंडिंग टू गो फ्रॉम ग्लास टू वॉटर. इकडून ग्लासमधून वॉटरमध्ये चाललेले आहे, ग्लासमधून वॉटरमध्ये, म्हणजे डेन्सर मीडियम टू दी रेअर मीडियम. त्यावेळेचा क्रिटिकल अँगल काढायचा आहे. N2 by N1 इज इक्वल टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. N2 किती दिलेला आहे, वॉटरमधला रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर इज 4.3. N1 किती दिलेला आहे, 5.3. पुट द व्हॅल्यूज, सिम्प्लिफाय. वी आर गेटिंग आन्सर साइन ऑफ IC, साइन इनवर्स ऑफ 4/5. दिस ऑप्शन A is correct option for this MCQ. Next, the angle of incidence is equal to angle of refraction is the statement. Angle of incidence I is equal to angle of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection is the statement for reflection of light. आणि ते रिफ्लेक्शन म्हणतानाच रिफ्लेक्शन म्हटलं त्याने, म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे, ऑप्शन A is correct. Next, the ratio of sine of the angle of incidence in one medium to the sine of the angle of incidence in other medium is called as Snell's law. माहित आहे आपल्याला. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट येणार नाही, रिफ्रॅक्शन येणार नाही, क्रिटिकल अँगल नाही, डिस्पर्सिव्ह पॉवर नाही, कुठला आहे, रेशियो ऑफ साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इन वन मीडियम टू द साइन ऑफ द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन द अदर मीडियम इज कॉल्ड
refractive index. So sin of I upon sin of R is equal to refractive index. बरोबर. This is Snell's law and it is called as refractive index. Definition of refractive index. The next, the critical angle depends upon कशा कशावर अवलंबून आहे. कलर म्हणजे वेवलेंथ वर डिपेंडेंट असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम म्हणजे n1 n2 वर पण डिपेंडेंट आहे तो. टेम्परेचर ऑफ द मीडियम और टेम्परेचर ऑफ लाइट इन द मीडियम ह्याच्यावर पण अवलंबून आहे. विच इट डिपेंड्स अपॉन ऑल ऑफ दिस. Critical angle depends upon all these three. The option D is correct. Next, a beam of monochromatic blue light of wavelength 4200 angstrom nit in air travels in water. Water मध्ये refractive index दिला आहे mu is equal to 4.3. Its wavelength in water will be. water मधली wavelength आपल्याला काढायची आहे. ओके, म्हणजे काय दिलेले फॉर्म्युला काय असणार आहे. म्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा जी. लॅम्बडा ए किती दिले आहे 4000. ब्ल्यू लाईट ऑफ वेवलेंथ फॉर इन एअर 4200 दिलेला आहे. डिवायडिंग बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे 4.3. हे जर सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येतं आहे 3150. म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस MCQ. नेक्स्ट, the angle of incidence in a medium for which the angle of refraction in a medium is 90 degree is called as critical angle. Angle of refracting angle, angle of deviation is called as critical angle. The कुठला ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सी is the correct option. Next, in an active index of water is 4.3 and that of glass is 3.2. Find the refractive index of glass with respect to water. ओके, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे 4.3, ग्लासचा दिलेला आहे 3.2. आपल्याला काय काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हणजे GUG. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर डिवाइडिंग बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. पुट द व्हॅल्यूज 3/2 डिवाइडिंग बाय 4/3. Simplify it, we are getting answer 9.8. This is the refractive index of glass with respect to water. Next, when light travels from glass to water separated by a sharp boundary, then it glass to water separated by a sharp boundary, then it passes from glass to water म्हणजे denser to rarer. Okay, proceeds undeviated, bend towards the normal, bend away from the normal, कारण because it passes from denser to rarer. denser मधून rarer कडे जाते त्यावेळेस away from the normal आणि rarer मधून denser मध्ये येते त्यावेळेस towards the normal असते. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन. नेक्स्ट, velocity of light is maximum in diamond, water, glass आणि vacuum. डेन्सर मीडियममध्ये कमी असते, रेरर मीडियममध्ये जास्त असते, म्हणजे व्हॅक्यूममध्ये सगळ्यात जास्त असणार आहे वेलॉसिटी. म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 1.9. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. ओके, प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. refractive index of air with respect to glass is equal to refractive index of 1 dividing by refractive index of glass with respect to air. 1.9 means 1 dividing by 1.9, we are getting 0.523. Okay, this is the option. The next, when a light ray travels from air to water separated by a sharp boundary, it air to water म्हणजे rarer to denser, away from, bends away from the normal. Sorry, bends towards the normal. Is option bends towards the normal. Rarer to denser, bend towards the normal. Option B is correct. Then refractive index of glass with respect to air is 3/2. The refractive index of air with respect to glass is same principle. Refractive index of air with respect to glass is equal to 1 dividing by refractive index of glass with respect to air. Put values here. 1 dividing by 3/2 म्हणजे 2/3 आलं. Option C is a correct option. Okay, thank you. Now we will stop it here.